एखादा पाहुणा तुमच्या घरामध्ये आला आणि ही सगळी अस्वच्छता पाहिली, सोफ्यावरती बसायला लागला, तुम्ही सोफ्यावरती तुमच्या घरातील सगळे कपडे आणून ठेवलेले, ते कपडे बाजूला सारली आणि तो पाहुणा सोफ्यावरती बसला आणि तुम्ही पाणी प्यायला आणून दिलं, पण तो ग्लासही अस्वच्छ आहे. पाहुणा जास्त वेळ थांबेल का? नाही थांबणार. यांच्या स्वच्छता नाही. थांबून तरी काय करायचंय? पाहुणा लगेच निघून जाईल. पण त्याच ऐवजी तुम्ही तुमचं घर अत्यंत सुंदर ठेवा. सगळे कपडे आहेत ना, ती कपाटामध्ये कोंबू कोंबू भरा. नंतर कपाट उघडल्यानंतर अख्खं ब्रह्मांड अंगावरती यायचं असेल ना, पण ती कपडे सगळे कपाटामध्ये भरा. अगदी घरामध्ये स्वच्छता ठेवलेली आहे, घर झाडून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे, अगदी स्वच्छता आहे, गालिचा अंतरलेलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रसंगामध्ये एखादा पाहुणा तुमच्या घरी आला आणि आल्यानंतर सोफा सेटवरती बसला, तुम्ही पाणी दिलं, स्वच्छ असं फिल्टरचं चांगलं पाणी. पाहुणा तो पाणी पिला आणि नंतर पाहुणा काय म्हणतो, तुमच्या घरामध्ये येऊन खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, आता असं वाटतंय आणखीन काही वेळ इथंच थांबावं. घरामध्ये स्वच्छता असेल तर तो पाहुणा आपल्या घरामध्ये जास्त वेळ थांबतो. त्याच पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या चित्तामध्ये स्वच्छता ठेवली ना, तर तो भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या चित्तामध्ये येऊन राहतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी बसा, स्वच्छ कपडे घाला, निर्मळ कपडे घाला, लोक तुमच्या जवळ येऊन बसतील का? माणूस निर्मळ आहे, माणूस स्वच्छ आहे. पण त्याच ऐवजी जर तुम्ही तुमचं चित्त निर्मळ ठेवलं ना, तर तो भगवान परमात्मा तुमच्या चित्तामध्ये येऊन राहील. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊन गोपाळ राहे ते. चित्त निर्मळ करा. बाह्य लक्षणाला अजिबात किंमत नाही. पण आजकाल कसं माहितीये का, बाह्य लक्षणाला फार किंमत दिली जाते. म्हणूनच महिला मंडळ, तुम्ही कुठे जाता? सुंदर दिसण्यासाठी कुठे जाता? हा, तुम्हाला पण माहितीये का? ब्युटी पार्लर. कसं माहितीये का महाराज, ते ब्युटी पार्लर नाही, ते जादूचं दुकान आहे. कारण आज जाताना महिला वेगळी दिसते आणि आतमधून बाहेर आली की वेगळी दिसते. तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल, बाहेरून तुम्ही कितीही सौंदर्य प्रसाधनाची साधनं वापरा, बाहेरून कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा, बाहेरून कितीही गोरा पडण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमच्या अंतःकरणामध्ये मलिनता असेल, जर तुमच्या अंतःकरणामध्ये कपट असेल ना, तर या सुंदर दिसण्याचा काहीच उपयोग होत नाही. महाराज म्हणतात, अरे नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसंत काळ, प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने भीन पिकून नोहे नोहे जाण. अंतःकरण स्वच्छ ठेवा. महाराजांकडे काही लोक आली, तुकोबरायांना म्हटली, महाराज आमचे महाराज एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की अन्न खात नाहीत. तुकाराम महाराज म्हटले, अरे साप तरी कुठे अन्न खातो? तुमच्या महाराजांमध्ये त्या सापामध्ये फरक काय? लोक म्हटली, आमचे महाराज एवढे श्रेष्ठ आहेत की ते ध्यान करतात. तुकाराम महाराज म्हटले, बगळा सुद्धा माशाकरिता पाण्यामध्ये ध्यानच करीत असतो. मग त्या बगळ्यामध्ये तुमच्या महाराजांमध्ये फरक काय? लोक म्हटले, तसं नाही महाराज, आमचे महाराज एवढे श्रेष्ठ आहेत की ते गुहेत राहतात. तुकाराम महाराज म्हटले, उंदर ते सुद्धा गुहेतच राहतात. मग त्या उंदरामध्ये तुमच्या महाराजांमध्ये फरक काय? लोक म्हटले, आमचे महाराज संपूर्ण शरीराला भस्म लावतात. तुकाराम महाराज म्हटले, गाढव रात्रंदिवस राखीतच लोळत असतात. मग त्या गाढवांमध्ये तुमच्या महाराजांमध्ये फरक काय? लोक म्हटले, आमचे महाराज पाण्यामध्ये तप करतात. तुकाराम महाराज म्हटले, सुसर म्हणजे मगर ती सुद्धा पाण्यामध्ये तपच करीत असते. मग त्या मगरीमध्ये तुमच्या महाराजांमध्ये फरक काय? लोक म्हटले, तसं नाही महाराज, आमचे महाराज एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की ते गंगेमध्ये स्नान करतात. तुकाराम महाराज म्हटले, कावळे
राहते तुमच्या महाराजांमध्ये फरक काय? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही हे सगळं काय मनाने सांगता का? याला प्रमाण आहे. काय सर्प खातो अन्न, काय ध्यान त्या बघाचे, अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट. काय उंदीर नाही धावी, राखण लावी गाढव, अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट. तुका म्हणे सुसर जडी, आणि कावळे कान नाहती, अंतरीची बुद्धी खोटी, आणि भरले पोटी वाईट. अंतकरण स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महाराज म्हणतात आम्ही आतल्या शत्रूंशी लढलो आणि त्याच्यामध्ये जिंकलो सुद्धा. कारण कसं आहे माहितीये का, जो बाहेरच्या शत्रूंशी लढतो आणि जिंकतो त्यांना म्हटलं जातं राजा, आणि जो आतल्या शत्रूंशी लढतो आणि जिंकतो त्यांना म्हटलं जातं महाराजा. महाराज कोणाला म्हटलंय तर विश्वमाऊली ज्ञानोबरायला. करा क्षमा अपराध, आणि महाराज तुम्ही सिद्ध करीत ते काय मोहे महाराज, परी बाहेर बीज शुद्ध मुली. अंतकरण स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि महाराज म्हणतात तुम्ही तुमचं अंतकरण स्वच्छ ठेवलं, तुम्ही तुमच्या अंतकरणातील विकार बाहेर काढून टाकले ना, तुमचं अंतकरण निर्मळ बनेल, तुमचं चित्त निर्मळ बनेल, आणि त्या चित्तामध्ये येऊन तो गोपाळ राहील. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, आणि येऊन गोपाळ राहे तिथे विठ्ठल विठ्ठल.